सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी घोषित। एनडीएचे सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये पहिल्या पसंतीची 452 मतं, तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची 300 मतं। इंडिया आघाडीची मतं फुटल्याचा अंदाज। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये मतदान। निवडणुकीमध्ये एनडीएचा उमेदवार विजयी। बीआरएस आणि बिजू जनता दल निवडणुकीपासून दूर। बीआरएस आणि बिजू जनता दलावर काँग्रेसचा संताप। नमो शेतकरी महासन्मानचा पुढचा हप्ता जमा। सुमारे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 825 कोटी रुपये जमा। रोहित पवार यांचा संजय शिरसाटांवर 5000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप। सिडको जमीन घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार। रोहित पवारांची सोशल मीडिया पोस्ट। आमदार रोहित पवारांनी राजकीय द्वेषापोटी खोटी माहिती दिली। भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची टीका। गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ। गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांचा पोटनियम दुरुस्तीला विरोध। नाराजांच्या मनधरणीसाठी एकनाथ शिंदेंचे प्रयत्न। सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेची बैठक। जेईई मधल्या स्कॉलर्सची आयआयटीकडे पाठ। परदेशी विद्यापीठ संशोधन संस्थांना विद्यार्थ्यांची पसंती। अव्वल आलेल्या 339 विद्यार्थ्यांबाबत माहिती उघड। त्र्यंबकेश्वर सोबत नाशिकलाही तीर्थक्षेत्राचा दर्जा हवा। नाशिक महानगरपालिकेची राज्य सरकारकडे मागणी। दिवाळीनंतर ठाकरे गटात मोठा भूकंप। शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत। ठाकरे गटाचे आमदार कृपाल तुमाने शिवसेनेच्या संपर्कात। आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याचा भाव वधारला। सोनं प्रतितोळा 1,09,700 रुपये, तर चांदीचा दर प्रति किलो 1,26,000 रुपयांवर। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोलीत पावसाची हजेरी। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पूरस्थितीमुळे जम्मू काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत। महाराष्ट्र सरकारकडून जम्मू काश्मीरला 5 कोटींची मदत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब आणि हिमाचल प्रदेशचा केला दौरा। पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करत अधिकाऱ्यांशी साधला संवाद।